नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मटर पुलाव हा घरच्या घरी कसा बनवायचा, तो सुद्धा कुकरमध्ये, ते पाहणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो, 1 कप कच्चे मटर घेतलेले आहेत, 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 2 चमचे तूप, खडे मसाले घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी घेतलेली आहे, काजू घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे 2 ते 3, 1 चमचा जिरं, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता तूप घालून घ्यायचं आहे 2 चमचे. मग त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेणार आहोत. जिरं आपलं चांगलं तडतडलं आहे, त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत, कांदा घालून घ्यायचा आहे व आलं लसूण पेस्ट घालायची आहे त्याच्यामध्ये. मग हिरवी मिरची घालून परतवून घ्यायचं आहे, काजू घालून असे परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं चांगलं. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मटार घालणार आहोत व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व परत 1 ते 2 मिनिटं चांगलं हे परतवून घ्यायचं आहे. इकडे मी तांदूळ चांगला स्वच्छ 1-2 वेळा धुवून घेतलेला आहे व 15 मिनिटं मी भिजसा ठेवलेला. आपण आता तांदूळ घालून घेणार आहोत मग परतवून घ्यायचं आहे व ह्याच्यामध्ये आपण आता 1.5 कप पाणी घालणार आहोत. असं 1.5 कप पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता. बघू शकता तुम्ही. आपण आता कुकरचं झाकण बंद करणार आहोत व मस्तपैकी अशा 2 शिट्या करायच्या आहेत. चला तर आपण आता बघूया आपला मटर पुलाव झाला आहे की नाही. मस्तपैकी आपला मटर पुलाव झालेला आहे. सोपी रेसिपी आहे ही. माझी ही मटर पुलाव ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.